भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जहाल आणि मवाळ असे दोन गट होते. साधारणतः 1905 ते 1920 दरम्यान हे दोन्ही गट स्वातंत्र्याबाबत आग्रही होते. मवाळ गटात गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, फिरोज शाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, न्यायमूर्ती रानडे, तर जहाल गटात लोकमान्य टिळक, लाला लाजपतराय, बिपिन चंद्रपाल, अरविंद घोष असे अनेक नेते सक्रिय होते. परंतु या दोन्ही गटात एक असाही गट होता जो अंडर कव्हर राहून इंग्रजांना सळो की पळो करून सोडायचा. त्याच गटातील नेते होते अच्युतराव पटवर्धन. साधारणतः 1930 ते 1945 या काळात त्यांनी काँग्रेस अंतर्गत समाजवादी गट स्थापन केला आणि भूमिगत राहून स्वातंत्र्य लढा चालवला. 1934 मध्ये त्यांनी जयप्रकाश नारायण, डॉक्टर राममोहन लोहिया यांच्यासोबत काँग्रेस सोशलिस्ट पार्टी स्थापन केली. जरी ते गांधीजींच्या विचारांचा आदर करत असले तरी 1942च्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी भूमिगत राहून ब्रिटिशांविरुद्ध उग्र आणि गनिमी काव्याने जहाल पद्धतीने लढा दिला. ते विचाराने समाजवादी आणि कृतीने आक्रमक व क्रांतिकारी नेते बनले. आलिया भट्टचा राजी, विद्या बालनचा कहाणिया, आलिया भट्टचा अल्फा, तापसी पन्नूचा शबाना, तब्बूचा खुफिया, राधिका आप्टेचा मिसेस अंडरकव्हर किंवा अगदी सलमान खानचा एक था टायगर किंवा रणवीर सिंगचा धुरंधर आदी चित्रपटात दाखवलेल्या गुप्तहेरांचं नेटवर्क खऱ्या आयुष्यात पटवर्धन व त्यांच्या मित्रांनी तयार केलं होतं. याच पटवर्धनांबाबतचे काही किस्से आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. अच्युतराव पटवर्धन हे नगरचे, नगर शहरातील प्रतिथयश वकील हरी केशव पटवर्धन यांच्या 6 मुलांपैकी ते दुसऱ्या क्रमांकाचे. अच्युतराव आपले काका सीताराम पटवर्धन यांना दत्तक गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण नगरमध्येच झाले. पुढे त्यांनी काशी विश्वविद्यालयात अर्थशास्त्राची पदवी घेतली. पश्चिम महाराष्ट्रातील स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व त्यांनी व त्यांचे थोरले बंधू रावसाहेब पटवर्धन यांनी केले. 1942 नंतर स्वातंत्र्यापर्यंत त्यांनी दक्षिण महाराष्ट्रात भूमिगत राहून यशस्वीपणे स्वातंत्र्य लढा चालवला. अच्युतराव इंग्रजांच्या हाती कधीच लागले नाहीत. अच्युतराव व त्यांचे साथीदार आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण यांनी 1934 साली समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. पण तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उपपक्ष असल्याने तेथे समाजवादाला थारा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी 1947ला भारतीय समाजवादी पक्ष स्थापन केला. महात्मा गांधींचा त्यांच्यावर प्रभाव असला तरी त्यांना अहिंसावाद मान्य नव्हता. त्यामुळे त्यांनी भूमिगत चळवळ सुरू केली. आचार्य नरेंद्र देव, युसुफ मेहर अली, S.M. जोशी, नानासाहेब गोरे, भाई कोतवा अशा दिग्गज नेत्यांबरोबर त्यांनी सशस्त्र लढा सुरू केला. 1942च्या आंदोलनादरम्यान अच्युतराव पटवर्धन यांनी भूमिगत राहून एवढे मोठे जाळे विणले की ब्रिटिश पोलीस त्यांच्यामुळे पुरते हताश झाले. त्यांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्या काळातील सर्वात मोठी म्हणजे तब्बल 1 लाख रुपयांची रोकड आणि अनेक बिघे जमीन इनाम म्हणून जाहीर केली. परंतु अच्युतरावांनी शेवटपर्यंत ब्रिटिशांना धूळ चारली आणि ते कधीही त्यांच्या हाती लागले नाहीत. पुण्यातील हडळ हाऊस या बंगल्यात समाजवादी नेते आणि भूमिगत कार्यकर्ते गुप्त बैठका घेत असत. एकदा पोलिसांनी तेथे छापा टाकला आणि अनेक मोठ्या नेत्यांना अटक केली. अच्युतराव देखील त्या दिवशी तेथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार होते. मात्र ती जागा धोक्यात असल्याची पुसटशी शंका आल्याने त्यांनी आधी परिस्थिती तपासण्यासाठी आपल्या विश्वासू सेक्रेटरीला राम फेणे ह्याला तेथे पाठवले. सेक्रेटरी पकडला गेला, पण त्यामुळे अच्युतरावांना इशारा मिळाला आणि ते पोलिसांच्या जाळ्यात अडकण्यापासून थोडक्यात बचावले. भूमिगत काळात अच्युतराव एका ठिकाणी फार काळ मुक्काम करत नसत. ते सतत आपली राहण्याची ठिकाणे आणि वेशभूषा बदलत असत. काही काळ त्यांनी मुंबईत मेहेर मंडईतील व्यापारी कार्यकर्त्यांकडे, तर काही काळ प्रसिद्ध लेखक आचार्य आत्रे यांच्या अमोद निवासस्थानी आश्रय घेतला. सुरक्षेचा उपाय म्हणून ते आपल्या निवासस्थानी कुणालाही भेटत नसत. केवळ 2 विश्वासू व्यक्तींना त्यांचा पत्ता माहीत असायचा. आत्ताचे स्पाय किंवा रॉ एजंटवरील जे चित्रपट आपण पाहतो अगदी तसंच काहीसं अच्युतरावही करायचे. इंग्रजांविरुद्धच्या सशस्त्र लढ्यात त्यांच्यासारखं भूमिगत राहून काम करणं कुणालाच जमलं नाही. ते कायम आपलं नाव बदलायचे. कधी मराठे, कधी भट, कधी कुसुम अशी टोपण नावे त्यांनी धारण केली होती, असं काही बातम्यात सांगितले.
त्यांच्या वेशबदलाचे अनेक किस्से प्रसिद्ध झालेत. त्यांच्यासोबत स्वातंत्र्य लढ्यातील एक सदस्य होत्या सुमती मोरारजी. त्या भारतातील त्या काळच्या सिंधिया स्टीम नेव्हिगेशन या जहाज कंपनीच्या मालक होत्या. त्या दिसायला अतिशय सुंदर व बुद्धिमान होत्या. तो काळ असा होता की अच्युतरावांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं. ब्रिटिशांनी भारत छोडो आंदोलनावर कठोर कारवाई करत 24 तासांच्या आत गांधी, नेहरू आणि काँग्रेसच्या बहुतांश नेतृत्वासह सुमारे 60,000 भारतीयांना तुरुंगात टाकलं होतं. मुंबईभर आंदोलने उसळली. हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी रेल्वे, तारा, टेलिफोन, पोलीस ठाणे, पोस्ट ऑफिस व इतर सरकारी इमारतींना लक्ष्य केलं. दळणवळण आणि वाहतुकीची साधने बंद केल्यास सत्ताधारी ब्रिटिश संपर्काबाहेर जातील आणि सरकार उलथून टाकले जाईल असे क्रांतिकारांना वाटत होते. दुष्काळ, पहिले महायुद्ध आणि काँग्रेस नेत्यांचा तुरुंगवास या पार्श्वभूमीवर जर भारत छोडो आंदोलन टिकवायचे असेल तर त्याला नव्या नेतृत्वाची गरज होती. तरुण नेतृत्वाची गरज होती. ही गरज ओळखून अच्युतरावांसारख्या क्रांतिकारकांनी रेल्वे, टेलिफोन, पोलीस ठाणी, पोस्ट ऑफिसेसची तोडफोड केली. पोलिसांना आता अच्युतरावांना अटक करणं महत्त्वाचं वाटलं. पण सुमती मोरारजी यांनी त्यांना प्रत्येक वेळी वाचवलं. काही बातम्यांचा आधार घेतला तर ब्रिटिश गुप्तहेर आणि पोलीस सतत अच्युतरावांच्या मागावर असायचे. त्यामुळे अच्युतरावांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे हलवणे गरजेचे होते. सुमती मोरारजी या श्रीमंत घराण्यातील होत्या. त्यामुळे ब्रिटिश पोलिसांना त्यांच्यावर संशय येत नसत. सुमती मोरारजी यांनी आपल्या श्रीमंत मित्रांकडून दररोज वेगवेगळ्या आलिशान गाड्या मागून आणण्याची युक्ती शोधली होती. त्या दररोज एका नव्या गाडीत अच्युतराव पटवर्धन यांना वेषांतर करून बसवायच्या आणि स्वतः त्यांच्यासोबत प्रवास करून त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवायच्या. यामुळे पोलिसांची नाकेबंदी असतानाही ब्रिटिश अधिकारी आलिशान गाड्यांची तपासणी करत नसत. अच्युतराव दरवेळी ब्रिटिशांच्या नाकेबंदीतून निसटून जात. या काळात जर त्या पोलिसांच्या हाती लागल्या असत्या तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला अटक झाली असती. त्यांची अथांग संपत्ती जप्त झाली असती. परंतु स्वतःच्या जीवाची आणि वैभवाची पर्वा न करता त्यांनी अच्युतराव पटवर्धन आणि अरुणा असफ अली यांच्यासारख्या भूमिगत नेत्यांना मुंबई व परिसरात मोठी मदत केली. जोपर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळालं नाही तोपर्यंत अच्युतरावांनी आपला लढा असाच सुरू ठेवला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अच्युतरावांनी सत्तेचे राजकारण पूर्णपणे सोडलं. आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवा, शिक्षण आणि तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी वाहून घेतलं. अनेक स्वातंत्र्य सेनानी सत्तेच्या पदांकडे वळले असताना अच्युतरावांनी घेतलेला हा निर्णय अभूतपूर्व होता. राजकारणात वाढणारा सत्तेचा मोह आणि मतभेद पाहून ते व्यथित व्हायचे. त्यांनी 1950 मध्ये वयाच्या अवघ्या 45व्या वर्षी सर्व प्रकारच्या सक्रिय राजकारणातून संन्यास घेतला आणि पुन्हा कधीही कोणतीही निवडणूक लढवली नाही. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्रामवर पाहत असाल तर तेथेही आम्हाला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नव्या कोऱ्या करकरीत विषयासह. तोपर्यंत नमस्कार.